नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर आपण सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीचा इतिहास या इतिहासाचं शिवगुरु आणि महाराष्ट्र या पाठाविषयी आपण आज अधिक माहिती घेणार आहोत। महाराष्ट्राला संतांची परंपरा लावली म्हणजे खरे आपण भाग्यवंत आहोत। अनेक संतांची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे। त्या प्रमुख संतांच्या मालिकेतील आज आपण संत ज्ञानोबा संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। संत तुकाराम महाराज यांचा जन्म पुण्याजवळील देहू या गावी झालेला आहे। त्यांच्या अभंग रचना अतिशय गोड आणि प्रसन्न अशा वाटतात। म्हणून ज्ञानोबा आपल्या अभंगातून लोकांना समतेचे विचार कसे देता येते, उत्तम संस्कारांची गोडी ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग वाणीतून व्यक्त केलेली आहे। आपल्याकडे असलेली जी डायरी होती त्याच्यामध्ये लोकांची कर्ज होती। त्या कर्जाची कागदपत्र इंद्रायणी नदीच्या काठामध्ये डोहामध्ये बुडवली। असे एक दूरदृष्टी असणारे एक महान संत तुकाराम महाराजांकडे पाहिलं। तुकाराम महाराजांच्या अभंग रचना आज कितीतरी प्रसिद्ध आहे। समाजातील अज्ञान असेल, दांभिकता असेल, या सर्वांवर त्यांनी हल्ला चढवलेला आहे। जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपले, जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा। ज्ञानोबा यांचं कार्य महान आहे आणि या कार्याची प्रचिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला लाभलेली आहे। बरोबर आपण त्यांचे ऋणी आहोत।